राज्यभरात नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला जबरदस्त असा प्रतिसाद मिळत आहे। मागच्या काही महिन्यांपासून वर्षांपासून या निवडणुका रखडलेल्या होत्या, त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रचार देखील मोठा करण्यात आला आणि त्या पद्धतीनेच मतदानही मोठ्या प्रमाणात होत आहे। अहिल्यानगरच्या जामखेड येथे आपण आहोत। प्राध्यापक राम शिंदे आपल्या सोबत आहेत। सर, आपण जामखेडच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये नगर परिषदच्या मागच्या 8-10 दिवसापासून सक्रिय आहात आणि एक प्रकारे या ठिकाणची निवडणूक एक प्रतिष्ठेची मानली जाते आहे। राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची झालेली बोललं जात आहे। आज काय परिस्थिती आहे? ही जामखेड नगरपालिकेची निवडणूक एकूणच अहिल्यानगरमध्ये आणि महाराष्ट्रात देखील नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणूक आहे, परंतु जामखेड नगरपालिकेची निवडणूक यासाठी चर्चेत आहे, यासाठी उत्स्फूर्त असा जनतेने मतदारांनी प्रतिसाद दिलाय। सर्वाधिक टक्केवारी देखील या ठिकाणी झाली आहे, कारण गेल्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये येथील विद्यमान आमदारांनी जे दिलेले शब्द आहेत, ज्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राहिली आहे, ज्या पद्धतीने त्यांचा मतदाराशी आणि जनतेशी व्यवहार राहिलाय, त्यांना सपशेल नाकारलेले। आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी नीट भेटले नाही आहे, ते उपलब्ध उमेदवार त्यांनी बरोबर घेतलेले आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना उमेदवार मिळायची चणचण भासली, अडचण भासली। त्याच्यानंतर प्रचारामध्ये मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये जो उपक्रम राबवतात ते उपक्रम देखील त्यांचा योग्यरित्या पैशाचा चालला नाही। त्याचं कारण आहे की गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये अनेक त्यांचे साथीदार त्यांची साथ सोडून माझ्या गटामध्ये सामील झालेत, भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेत आणि त्यामुळे त्यांनी जे प्रयोग करतात ते सगळ्या आमच्या लोकांना माहीत असल्या कारणानं त्यांचा हा प्रयोग होऊ शकला नाही आणि म्हणून ते आता भारतीय जनता पार्टीवरती पैशाचा जो आरोप करतायत तो बेसुमार आणि बेछूट आहे, त्याला कुठलाही आधार नाही आणि म्हणून दुसऱ्याला समोरच्याला बदनाम करायचं अशा पद्धतीने त्यांनी मतं मागितली। आता शेवटच्या दिवशी देखील तेच म्हणतायत। त्याचं कारण असं आहे की ते उद्याच्याला पराजय होणार हे निश्चित आहे आणि पराजय होण्याच्या भीतीने माझा पराजय या कारणाने झाला, नाहीतर मी खूप हुशार आहे, मी खूप म्हणजे बाजी मारणारा माणूस आहे, असा साधारणतः त्यांना हे नॅरेटिव्ह सेट करायचं आहे। त्याच्यामुळं आमदार रोहित पवार हे गेल्या 6 वर्षात कर्जत जामखेडच्या जनतेने, विशेष करून या नगरपालिकेतल्या जनतेने ओळखलेला असल्या कारणानं आता त्यांना मतदान रूपी आशीर्वाद मिळणार नाही हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे उत्स्फूर्त लोक बाहेर पडलेत आणि मतदान करतायत। आपण बघितलं की या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या उमेदवार नाही आणि ज्यांना उमेदवारही नीट मिळाले नाही, त्याच्यामुळे वेगवेगळ्या त्यांनी कार्यक्रम राबवले पण ते यशस्वी झालेले नाहीत आणि म्हणून उद्याच्या पराजयाची तयारी ही रोहित पवारांकडून सुरू आहे। भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास दाखवत जामखेड नगरपालिका क्षेत्रातील मतदार बाहेर पडतायत आणि आशीर्वाद आमच्या नगराध्यक्षाला आणि नगरसेवकाला देतायत। उद्या भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे। महाविकास आघाडीप्रमाणेच आपल्या मित्रपक्ष असलेल्या महायुतीतल्या दोन्ही पक्षाचं देखील आव्हान आपल्याला या ठिकाणी होतं, ते कितपत आव्हान आपल्याला राहिलेलं आहे? मला वाटलं की आमच्या महाविकास आघाडीचे विरोधात असून देखील एकत्रित राहू शकले नाही। आम्ही तर सत्तेत आहोत आणि आपणच सांगितल्याप्रमाणे आता गेल्या 9 वर्षानंतर ही निवडणूक होते आणि प्रचंड उमेदवाराचा प्रेशर होता, त्यामुळं संघटन मजबूत आहे की नाही यापेक्षा उमेदवार आपल्याला मिळत आहेत आणि म्हणून आपण जिंकू अशा भावनेतून आमच्या मित्रपक्षांनी आमची साथ सोडली। वास्तविक पाहता मी त्यांना दोन वेळा चर्चेच्या फेरी त्यांच्याबरोबर केल्या, परंतु त्या चर्चा होऊ शकल्या नाही आणि अंतिमतः युती होऊ शकली नाही। हे जरी सत्य असलं तरी त्यांना पुरेसे उमेदवार उभा करता आले नाहीत। 11 उमेदवार 12 उमेदवार अशा पद्धतीने उभा केले, त्यामुळं थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तर निवडून अर्ध्या गावात कसा येणार हा देखील प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळं उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे आमची महायुती होऊ शकली नाही। मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठली अडचण नव्हती, परंतु होऊ शकली नाही हे देखील सत्य आहे। इकडे कणकवलीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे काही पैसे सापडलेले आहेत आणि निलेश राणेंनी त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होत नाही म्हणून रात्री पोलीस स्टेशन मध्ये खिया धरलेला होता। मला वाटतं कुठलीही चुकीची गोष्ट जर होत असेल तर त्या संदर्भातली तेथील प्रशासन काय भूमिका घ्यायची ते ठरवेल। मी बातम्याच ऐकतोय, वस्तुस्थिती काय आहे त्या वस्तुनिष्ठ तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई होईल, परंतु विनाकारण कुठेही नाक खुपसायचा माझा स्वभाव नाही। इतरांनी त्याच्यावर बोललं किंवा नाक खुपसलं
म्हणून मी बोललो पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. एकीकडं कोकणामध्ये असं होत आहे, तर बुलढाण्यामध्ये देखील काही सकाळी कार्यकर्ते पकडलेले आहेत, म्हणजे गोंधळ घालताना पकडले, मात्र ते पोलिसांकडून सुटून गेलेत असं पण पुढे येत आहे. मला वाटतं की गोंधळ घालणं हे आपल्या देशाने लोकशाही स्वीकारलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये जी काही घटना दिली ती सर्वात आदर्श आहे. गेली 75 वर्षापेक्षा जास्त कालावधीत त्याच्यावरती देश चालतोय. त्याच्यामुळे लोकशाही मतदान प्रक्रियेमध्ये असा गोंधळ करणे संयुक्तिक नाही, योग्यही नाही. आणि मतदानापासून कुणाला रोखणं, कुणाला बाजूला सारणं किंवा त्याच्यावरती वेगवेगळी प्रलोभन दाखवणं हे योग्य नाहीये. तुमची भूमिका समजावून सांगणं, तुम्ही का मत मागताय, तुम्हाला का मत द्यायला पाहिजेत, ही भूमिका सांगण्यापर्यंत केलं पाहिजे. परंतु अशा पद्धतीचं निवडणुकीच्या कालखंडामध्ये होणं योग्य नाहीये. आपण पाहिलं ह्या नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टक्कर होण्यापेक्षा महायुतीचेच मध्ये टक्कर पाहायला मिळते. महाविकास आघाडीकडून बऱ्याच ठिकाणी उमेदवारही उभे केलेले पाहायला मिळत नाहीयेत. काय एकंदरीत चित्र आहे? मला वाटतं ज्याची क्षमता आहे की नाही आता ते मतदान पेटीमध्येच आपल्याला कळेल. परंतु प्रत्येकाला निवडणुकीमध्ये वाटतंय की मीच सर्वाधिक लोकप्रिय आणि मी उभा राहिलं पाहिजे. परंतु ज्यांना पुरेसे उमेदवार देखील उभा करता येत नाही आणि त्यांना जनमताचा अंदाज नाही, असे देखील लोक या ठिकाणी आपलं नशीब आजमावायला निघतात. परंतु आता कोणाला लोकशाहीमध्ये नागरिकाला याच्यापासून रोखता येत नाही. परंतु या मधून छंद पुरा होऊ शकतो, पण निवडून येण्याचा आणि जनतेचा सेवक होण्याचा छंद पुरा होऊ शकत नाही. त्यामुळं जनता निश्चितपणे योग्य त्या उमेदवाराला निवडून देऊन त्यांचा लोकप्रतिनिधी बनवेल आणि त्यांची सेवा देखील करायला संधी देईल. तर हे होते राम शिंदे, ज्यांनी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये जरी लढाई असली तरी निवडून येण्याचं गमक जे आहे ते जनतेने आपल्या स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि आत्मविश्वास देखील व्यक्त केलेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे ज्या जागा आहेत त्या निवडून येतील. लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर.